ठाकरे हा ब्रँड आहेच. आदित्य ठाकरे ते राईट पर्सन आहेत ते पुढे घेऊन जायला की मराठी माणूस उद्योगापासून लांब आहे नाही. आता दोघेही बंधू एकत्र आलेले आहेत. बाळासाहेबांसारखा नेता झाला नाही, होणार नाही. उद्धव ठाकरे सर साहेब जे त्यांची कारकीर्द तुम्ही बघताय, काय फरक काय वाटतो असा? एक बाळासाहेबांचा करिश्मा ते तर होतच होतं आणि बाळासाहेबांचे विचार की ते महाराष्ट्र हिताचे विचार आहेत. नमस्कार, बंदाय बिंदासेच्या माध्यमातून मी पत्रकार अमित जोशी, मी पत्रकार रुद्रेश जोशी. आम्ही आपलं स्वागत करतोय. आजच्या पॉडकास्ट मध्ये आम्ही अशा व्यक्तींसोबत बसतोय ज्यांना ओळख करून द्यायची गरज नाहीये की ते कोण आहेत, कारण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. संपूर्ण राजकीय पक्ष असू दे किंवा एखादं सामाजिक कार्य कोणी असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये हे एक नाव आहे आणि ज्यांची कारकीर्दही तेवढीच यशस्वी आहे. ते आहेत आपल्या सर्वांचे लाडके सुभाष देसाई साहेब. दादा, तुमचं पॉडकास्ट मध्ये स्वागत. नमस्कार दादा, तयारी कशी चालली? निवडणुका निवडणुकांची फारशी तयारी करावी लागत नाही. इतक्या वर्षांचा सर्व कार्यकर्त्यांना अनुभव आहे आणि मुंबई हे तर आपलं होम पिच आहे. बरोबर. त्यामुळे इथली तयारी कायमच असते. त्यामुळे आता फक्त तारखा जाहीर व्हायचे त्याची वाट पाहतो आणि सगळं आपलं सैन्य सज्ज आहे. पण मुंबईतल्या म्हणा किंवा महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रश्न असा आहे आणि उत्सुकता आहे की दोन ठाकरे बंधू जो ब्रँड आहे मोठा महाराष्ट्राला, तो एकत्र येणार का? काय वाटतं? ठाकरे हा ब्रँड आहेच, प्रश्नच नाही आणि महाराष्ट्राचा आवडता ब्रँड आहे. आता दोघेही बंधू एकत्र आलेले आहेत आणि आम्हाला खूप अशी खात्री वाटते की निवडणुका सुद्धा हे दोघे बंधू एकत्र लढतील. तसं झालं तर मला असं वाटतं की जनतेला खराखुरा आनंद होईल. आज आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो भेटतो तेव्हा हे दोघे बंधू एकत्र आले इतक्या वर्षानंतर याचा प्रचंड आनंद लोकांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे ह्याची पुढची पायरी म्हणजे एकत्र येणं ही सुरुवात, एकत्र काम करणं हे यश आहे. तर त्याच्याकडे जनता आतुरतेने पाहते. पाहूया. मला हे एक होतं की आजचं जे युथ आहे, करेक्ट, तर त्यांचं पॉलिटिक्स मध्ये, फ्युचर पॉलिटिक्स मध्ये त्यांचं काय महत्व आहे, त्यांचं काय रोल आहे आजच्या युथचं? आणि तरुण पिढीचंच खरं तर हे कार्य आहे. कारण आपण जर पूर्वीचा आपल्या देशाचा इतिहास बघितला तर आपले जे मोठे नेते यांनी देशाचं मोठं नेतृत्व केलेलं आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये किती तरुण होते. मग नेताजी सुभाषचंद्र बोस असो, जवाहरलाल नेहरू असो, ही सगळ्या मंडळींनी आपल्या तरुण वयामध्ये ह्या जबाबदाऱ्या घेतल्या. ते डगमगले नाही. त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की आताच्या तरुण पिढीने, युवा पिढीने सुद्धा अजिबात न डगमगता याच्यामध्ये आलंच पाहिजे. कारण शेवटी राजकीय निर्णय जे होतात, राजकीय जी धोरणं आखली जातात ती सर्वांसाठी असतात आणि त्याच्यामध्ये आपली ही तरुण पिढी काय म्हणते याचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे. मग त्यांनी काठावर न राहता, लांबून न पाहता प्रत्यक्ष त्यात उतरावं, भाग घ्यावा, यश अपयश जे असेल त्याची चव चाखावी आणि सर्वांबरोबर पुढे चालावं. अच्छा दादा, एक गोष्ट आहे की जे काही नेते आहेत ज्यांनी बाळासाहेबांचं नेतृत्व पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा नेता होणार नाही आणि झालाही नाही हे सर्व म्हणतात. म्हणजे अगदी विरोधकही मान्य करतात की नाही, बाळासाहेबांसारखा नेता झाला नाही, होणार नाही. तुम्ही त्यांची कारकीर्द बघितली जवळ म्हणजे अगदी जवळ. उद्धव ठाकरे सर साहेब जे त्यांची कारकीर्द तुम्ही बघताय, काय फरक काय वाटतो असा? बघा, शेवटी दोन व्यक्तींमध्ये फरक असणारच. ते पिता होते, आमच्याप्रमाणे उद्धवजींचे पण मार्गदर्शक होते आणि दोन व्यक्तींमध्ये जो फरक असायला पाहिजे तो असणारच. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की काही गुण हे वंश परंपरेने असतील, रक्ताचा गुण म्हणा, काही म्हणा, पण ते गुण आम्हाला ठळकपणानं उद्धवजींमध्ये सुद्धा दिसत आहेत. एक तर निर्णय घेण्याची क्षमता, निर्णय घेण्याची जी एक कुवत लागते ना, ती नेत्यामध्ये असावीच लागते. निर्णयाच्या परिणामाची पर्वा करत शांत राहणं हे नेत्याला परवडत नाही आणि या बाबतीत उद्धवजी सुद्धा खरोखर उजवं काम करतायत. ते निर्णय घेतात आणि त्याची बरी वाईट जी जबाबदारी असेल ती स्वतः घेतात, दुसऱ्यांवर ढकलत नाही. त्यामुळे हे जे साम्य आहे हे खरंच ह्या ठाकरेंचा गुणच असेल आणि त्याचा आम्ही अनुभव घेतो. त्याचे जे काही लाभ आहेत ते सर्व पक्षाला आणि आपल्या महाराष्ट्राला मिळत आहेत.
आता आपण फॅमिलीच बोलत होतो, पप्पांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलले, आता उद्धव ठाकरेजी आपण त्यांच्याबद्दल बोललो, नंतर युथ साठी आता आदित्य ठाकरेजी येतात, ते एक युथ आयकॉन आहेत, लोकांना भरपूर आवडतात ते. तर जे युथचं जे विजन आहे आणि आदित्य ठाकरेजी त्यांचं एक विजन आहे, एक महाराष्ट्राचं जे विजन असतं, तुम्हाला वाटतं का की ते मॅच होतं आणि ते राईट पर्सन आहेत ते पुढे घेऊन जायला, आणि का असं वाटतं तुम्हाला की ही इज द राईट पर्सन? खरंच ही एक आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा ती लाभदायक आहे की एवढ्या तरुण वयामध्ये कुणी एक युवक पुढे येतोय आणि तो जबाबदारी घेऊ पाहतोय. केवळ त्याच्यामध्ये काहीतरी आपली कॉन्ट्रीब्युशन द्यायची आणि दूर राहायचं असं नाही. आदित्य ठाकरे ही जबाबदारी सुद्धा घेत आहे आणि त्यामुळे काय होतं की नव्या पिढीच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा काय आहेत हे इतर नेत्यांना किंवा जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना बरोबर कळतं आणि मग पक्षाचे काही निर्णय असतात, काही धोरणं असतात, त्याच्यामध्ये ते समाविष्ट होतं. हे फार महत्त्वाचं आहे की आपण बरेच वेळ बघतो की राजकारणाचा आताच्या काळातला हा दोष आहे की माहिती नाही, आम्ही जे जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील की बऱ्याच लोकांना राजकारण नको रे बाबा असं वाटतं, पण असं वाटून नाही चालणार. ते शेवटी आपल्या जीवनाचा तो एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी उतरलं पाहिजे आणि ज्यांना काहीतरी आपण करावं असं वाटतंय अशा मंडळींनी नक्की उतरलं पाहिजे. तरुण पिढीने त्याच्यात हिरिरीने भाग घेतला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तर राजकारणामध्ये मग आपण लांबून राहून त्याच्यात दोष आहेत दाखवत बसण्यापेक्षा आपण आत उतरून ते सुधारण्याचा प्रयत्न करायचा. हे तरुण पिढीला शक्य आहे आणि तरुण पिढीच्या मताचा दबाव ज्येष्ठांवर पण येईल आणि मग एक समतोल साधला जाईल असं मला वाटतं. सर, तुम्ही आता सांगितलं की राजकारण नको रे बाबा. आजचं जे युथ आहे एवढं कॉन्ट्रोवर्शियल झालंय राजकारण, आपण टीव्ही लावला आणि सोशल मीडियामुळे मला असं वाटतं की ते अजून एक लेवल वरती गेलंय की जे नसेल तरी काही हे करतात. तर त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकणार की ते युथला की नको रे बाबा असं नको म्हणा, हो रे बाबा हे म्हणा? बघा असं आहे, शेवटी कुठलंही क्षेत्र घेतलं त्याच्यात चांगल्या गोष्टी असतात आणि काही थोड्या वाईट गोष्टी येतात, त्यांचा शिरकाव होत असतो. जर आपल्याला वाटत असेल की ते क्षेत्र हे शुद्ध राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, हेल्दी राहिलं पाहिजे, तर आपण स्वतः त्याच्यात नको का उतरून त्याची खबरदारी घ्यायला. आपण लांबून बघायचं आणि मग जर काही चुकीचे लोक त्याचा गैरफायदा घेत असतील की ते जर त्याची नासाडी करत असतील तर आपण लांब राहून जाणार नाही. ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे, काही इच्छा आहे, अशा मंडळींनी त्याच्यामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं की ज्या अपप्रवृत्ती त्या सगळीकडे असतात त्या थोड्याशा दूर राहू शकतात, त्यांच्यावर एक चेक राहील. बाळासाहेब ठाकरे सरांनी एक काळ असा होता असं सांगितलेलं की माझ्या उद्धवला सांभाळून घ्या. अनेक जण सोडून गेली, जी गेली ती गेली, तर तो इतिहास जमा झाला. तुम्ही राजकारणातले असं मी नाही म्हणत, अनेक जण म्हणतात की रणनीतिकार आहेत, एकतर अभ्यासू नेतृत्व आहे. तुम्ही मात्र तिथे असं होऊ शकलं असतं की तुम्हालाही अनेकांनी बोलवलंही असेल, पण तुम्ही ठामपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिलात, आजही तितक्याच ताकदीने उभे आहेत. तर तुम्हाला ते समाधान वाटतं की नाही, मी बाळासाहेबांना एक शब्द दिलेला आणि त्या शब्दाला मी आजपर्यंत पूर्ण केला, असं कधी तुम्हाला वाटतं असं एकटे बसता तेव्हा? बघा, मी शिवसेनेत कसा आलो, एक बाळासाहेबांचा करिश्मा ते तर होतच होतं आणि त्या आमच्या पिढीवर ते एक प्रकारची जादू होती. आणि बाळासाहेबांचे विचार की जे मला आजही प्रामाणिकपणानं वाटतं की ते महाराष्ट्र हिताचे विचार आहेत. त्यांनी एक निश्चित दिशा द्यायचा प्रयत्न केला आणि त्या दिशेप्रमाणे चालणं हे जर आपण जास्तीत जास्त लोकांनी केलं तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित आहे त्याच्यामध्ये. आणि अशा वेळेला बाळासाहेबांच्या पावलांचा ते त्यांच्या वाटचालीचा मागोवा घेत आल्यानंतर आमची जी बांधिलकी आहे ती त्या विचाराशी जमली आणि मातोश्रीशी एक नातं जमलेलं आहे. त्यामुळे मातोश्रीपासून दूर व्हावं हे कधी स्वप्नातही येणार नाही. आणि त्यामुळे आज मातोश्रीमध्ये बसून म्हणजे काही जणांना मी थोडी बाजू घेतोय, पक्षपातीपणा करतो असं वाटेल, पण तसं नाही. उद्धवजी हे एक समंजस आणि एक विचारी नेतृत्व आहे. ते आतताईपणानं कुठलेही निर्णय घेणार नाही आणि आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर पुढे जाताना आपल्या बरोबरचे लोक आहेत त्यांच्यासमोर अडचणी येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतात. आणि त्यामुळे असं नेतृत्व हे राज्याला
खरोखरच आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी अक्षरशः निश्चिंत होऊन कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता उद्धवजींच्या बरोबर त्यांच्या पाठोपाठ जायचं ठरवलंय ते ठाम आहे. तुम्ही इंडस्ट्रियल मिनिस्टर होता महाराष्ट्राचे. मला फक्त एक आपल्या जनतेसाठी जर तुम्ही सांगू शकाल की इंडस्ट्रियल मिनिस्टर म्हणून तुम्ही आता ज्या टायमाला तुम्ही होतात तेव्हा मी पण यंग होतो, मला माहिती आहे की भरपूर स्टार्टअप्स तुमच्या टायमाला महाराष्ट्रामध्ये चालू झाले. तुमचा मोठा हात आहे की ह्याला फायनान्शियल कॅपिटल अजून वरती घेऊन जाणं तुमचा हात आहे. तर त्या टायमाला तुम्ही युथसाठी तुम्ही काय हेल्प केली ऍज अ फायनान्स मिनिस्टर? त्यांचं स्टार्टअप असेल, त्यांचं काही असेल, आणि तुम्ही एक ऍडवाइस जर आपले जे प्रेक्षक आहेत, जे बघतायत, जे युथ असतील, त्यांना काय तुम्ही सांगू शकणार? मला संधी मिळाली हा बाळासाहेबांचाच आशीर्वाद की महाराष्ट्रासारख्या एका प्रगत राज्यामध्ये उद्योग मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. आता या संधीचं कसं सोनं करायचं, मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की संबंध भारताचं औद्योगिक नेतृत्व महाराष्ट्र करतो. हे आम्ही आलो तेव्हा झालं असं नाही, पूर्वीपासून ती परंपरा झालेली. मग ती अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ती परंपरा सुरू झाली आहे. आणि देशाचं औद्योगिक नेतृत्व हे महाराष्ट्राकडे कायम आहे. हे जे उच्च स्थान आहे हे कायम टिकवलं पाहिजे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी, आणि खास करून जे जबाबदार लोक आहेत, ज्यांच्याकडे काही पदं आहेत, मग मंत्रीपद असो किंवा प्रशासकीय पदं असो किंवा लोकप्रतिनिधी असो, या सर्वांनी ही जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे मी माझ्या उद्योगमंत्री पदाच्या काळामध्ये काही धोरणं घेतली होती. एक म्हणजे आम्ही त्यावेळेला, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, ते स्टार्टअप धोरण घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याचा सर्व बाजूंनी विचार केला की युवक आहेत ह्यांच्याकडे एक भन्नाट काही कल्पना असतात, काही अभिनव कल्पना असतात. तेच चाकोरीतलं जाणं त्यांना पसंत नसतं, ते काहीतरी नवीन हे करतात. परंतु त्याचबरोबर त्यांना पाठिंबा पाहिजे, भांडवल पाहिजे, त्यांना पूर्णपणे पायाभूत सुविधा पाहिजे. मी त्याच्यासाठी एक वेगळा विभाग केला होता मंत्रालयामध्ये, उद्योग विभागाच्या अंतर्गत, की जे म्हणून नवीन नवउद्योजक येतील त्या नवउद्योजकांसाठी जमिनीचे अलॉटमेंट, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचं पूर्णपणे ते उपलब्ध करून देणं, एवढंच नाही तर त्यांना मार्केटिंगसाठी सुद्धा मदत करावी आणि राज्य शासनाने त्यापासून लांब राहू नये, अशा प्रकारची काही धोरणं घेतली होती. आणि आम्हाला चांगली फळं त्याच्यात मिळाली होती. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मग ही जी काही केंद्र आहेत ती नवी मुंबई, त्यानंतर संभाजीनगर, नाशिक, अशा काही ठिकाणी असे हे केले होते. औद्योगिक क्षेत्र नव्याने अशी उभारली होती की ज्याच्यामध्ये तरुणांना वाटेल हो इथे मला संधी आहे, आणि त्याला खूप चांगली चालना दिली होती. मराठी माणूस आज का बिझनेस मध्ये नाही जात की, आणि त्यांनी काय करायला पाहिजे की त्यांनी बिझनेस मध्ये जावं? कारण सर्व्हिस एक आहे, पण बिझनेस पण एक खूप मोठं, मला असं वाटतं, एक ऑपॉर्च्युनिटी का मराठी माणसासाठी पुढे येण्यासाठी. तर त्याच्यावर तुम्ही काय म्हणू? एक असा समज जो आहे, मी तर तो गैरसमज आहे की मराठी माणूस उद्योगापासून लांब आहे. नाही, मराठी माणूस सुद्धा तितकाच उद्योगामध्ये आहे आणि नवीन नवीन लोकांनी आणखी त्यात आलं पाहिजे. असं आम्ही जेव्हा बघत होतो त्यावेळेला, म्हणजे पूर्वीची जर मोठी नावं आहेत, किर्लोस्कर, गरवारे, यांनी भारतातले जे इतर जे उद्योग समूह आहेत किंवा औद्योगिक घराणी आहेत त्याच्यात हे गरवारे किंवा किर्लोस्कर हे कुठे कमी पडले. हे आघाडीवरचे उद्योग होते आणि त्यांच्या पाठोपाठ नव्याने सुद्धा बरेच त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि काही क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. म्हणजे एक उदाहरण घेईन की एक हनुमान गायकवाड म्हणून साताऱ्याकडचे, त्यांनी सेवा उद्योगामध्ये एवढी झेप घेतली, भरारी केली की त्यांना जोड नाही किंवा तोड नाही, कोणी त्यांच्या बरोबरीला येऊ शकत नाही, अशा प्रकारे म्हणजे त्यांच्याकडे काही सेवा उद्योग ते करतात. तर राष्ट्रपती भवनामध्ये जेव्हा ती सेवा देण्याचं वेळ विचारलं तेव्हा हे त्यांना निमंत्रित करण्यात आलं. अशी सुद्धा आपल्याकडे काही गुणवत्ता खूप आहे, चिकाटी आहे. थोडं जरा वातावरण जे आहे ते आणखी म्हणजे इंडस्ट्री फ्रेंडली असं जर झालं तर आणखी मजा येईल. विकासाचा शिल्पकार सुभाष देसाई म्हणजे कसं समीकरण आहे. तुमच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर पूल जे आहे त्याचं झालं,
गोरेगाव पूर्वकडचा गुरांचा बाजार त्याच्यात तुमचं योगदान आहे, राम मंदिरचा ब्रिज आहे त्याच्यात तुमचं योगदान आहे, एखादं सुंदर नाट्यगृह गोरेगावात व्हावं हे स्वप्न तुमचं, जे गोरेगावकरांनी बघितलं, चांगलं रुग्णालय मिळावं सिद्धार्थ हॉस्पिटल हे स्वप्न तुमचं, आणि तुम्ही जेव्हा आमदार होता मंत्री होता तेव्हा या कामाला मोठी चालना होती, फास्ट काम होतं ते, अचानकपणे ती कामं सगळी रखडली. तर तुम्हाला असं वाटतं वाईट की बाबा माझ्या काळात सुरू झालेली कामं आता पूर्णपणे ठप्प झाली, याचं कुठेतरी तुम्हाला हे वाटतं? नक्कीच म्हणजे खेद वाटतो, खंत वाटते आणि पाहत नाही. लोकप्रतिनिधीचं काम काय की जनतेला सुविधा निर्माण करून देणं आणि एक जेव्हा चालना मिळालेली आहे त्या गोष्टी वेळेत पूर्ण करून घेणं. आता सिद्धार्थ रुग्णालय का इतकं हळूहळू चालावं, इतकं सुंदर आपण अनेक बहुमजली रुग्णालय, मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची योजना मंजूर केलेली आहे, मंजूर आहे ते, आणि ते होणारही. फक्त त्याला जो वेळ लागतो ना त्याच्यामध्ये कुठेतरी एक ज्याला आपण तुम्ही इच्छाशक्ती म्हणता ती लागवावी लागते. ते आहे आपल्याकडे मंडईची सुंदर जागा आहे, तिथे आपला प्लॅन आणि काम सुरू झालेलं आहे की खाली मंडई अत्यंत चांगली सुनियोजित अशी मंडई आणि वर एक नाट्यगृह जे आपल्यासाठी खास करून गोरेगाव म्हणजे कसं आहे, गिरगाव, दादर, पार्ला, गोरेगाव ही मराठी माणसाची केंद्र आहे आणि मराठी माणूस म्हटल्यानंतर रंगभूमी, नाट्यगृह पाहिजेच. तर तिथे ते नाट्यगृहाचं नियोजन आहे, काम सुरूही झालेलं आहे, हळूहळू चाललेलं आहे ना. त्याच्या मागे कुठेतरी मी माझ्यासारखा थोडासा जरा धडपड्या माणूस असेल तर ते मी अधिकाऱ्यांना चेन नाही पडू देणार, काम वेळेत झालं पाहिजे. पण आजही तुम्ही धारेवर धरता अधिकाऱ्यांना. प्रयत्न करत असतो, पण ते काम चालू आहे आणि ते होईल आणि लवकरच गोरेगावकरांचं स्वप्न पूर्ण होईल. तर आपल्यासोबत दादा होते, मजा आली आपल्याला की दादांकडनं सगळे विचार ऐकून, आणि खास करून जे जनतेच्या मनामध्ये आहे की मुंबई महानगरपालिका, आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की मुंबई ही ठाकरे ब्रँडचीच आहे आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी या महाराष्ट्रासाठी सर्वात मोठं जे काही त्यांनी सांगितलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा जो ठाकरे ब्रँड आहे तो एकत्र येणार, आणि जर तो आला तर निश्चितपणे मुंबईसह ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथील चित्र काहीसं बदललेलं दिसेल. दादा तुम्ही आलात, तुमचा मी आभार मानतो याबद्दल. तुमचे खूप खूप आभार दोघे पिता पुत्रांचे. धन्यवाद. मी फक्त हे म्हणेन की आजचं जे युथ आहे प्लीज हे पॉडकास्ट बघा आणि खरंच जाऊन आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपलं मत साधा, तुमचं व्हॉइस ऐकलं जाईल. आणि थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.